हलवायचे का? सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक उद्या 15 तारखेला पार पडणार आहे आणि या संदर्भामध्ये त्या अनुषंगानं जे काही मतमोजणी मताचे जे मशीन्स आहेत त्या मशीन्सचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे। सांगलीतील वेअर हाऊसमध्ये, शासकीय वेअर हाऊसमध्ये ही प्रक्रिया सध्या चालू आहे आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील 20 प्रभागांमध्ये ही निवडणूक उद्या पार पडणार आहे। या संबंध प्रक्रियेविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त आहेत स्मृती पाटील मॅडम, आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार मॅडम। नमस्कार। कशा तऱ्हेने ही आता प्रक्रिया तुम्ही पार पडता आहात आणि आता मशीन सगळ्या त्या मतदान केंद्रावर जात आहेत? खरं म्हणजे ह्या सार्वत्रिक निवडणुकीची जी सर्व तयारी आहे हे गेले 2 महिन्यापासून सुरू आहे। वॉर्ड रचनेपासूनची सर्व कार्यवाही करण्यात आलेली आहे। 527 मतदान केंद्र आहेत। 527 मतदान केंद्र 4,54,000 सर्वसाधारण मतदार आहेत। त्याबाबतचे मतदार यादीचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्व ह्या 527 मतदान केंद्रासाठी 3,162 सर्व कर्मचारी असतील त्याची नेमणूक करून आज सर्व मशीन्स ज्या सील केलेल्या आहेत त्याचं वाटपही करण्यात आलेलं आहे आणि आता ते 90% पोलिंग पार्टीज आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। तसेच हे सर्व जे कामकाज आहे ते 6 रिटर्निंग ऑफिसर्स नेमलेले आहेत आणि आचारसंहिता कक्षासाठी खास एक वेगळे डेप्टी कलेक्टरची नेमणूक केलेली आहे आणि सर्व कामकाज माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस यंत्रणेचं कशा तऱ्हेचं नियोजन केलं आहे? खरं म्हणजे पोलीस विभागाने सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक बुर्दे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त SP मॅडम ज्या आहेत गारवकर मॅडम यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही आवश्यक पोलीस फोर्सची नेमणूक त्यांनी केलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर असतील किंवा मतदानचे हे जे गोडाऊन आहे, स्ट्रॉंग रूम आहे, यासाठी सुद्धा स्पेशल पोलीस फोर्स त्यांच्या नियमानुसार त्यांनी नेमलेला आहे। टोटल जे कर्मचारी नियुक्त केले ते किती आहे? पोलिंग बूथवरचे जर 3,162 आणि इतर जे कर्मचारी आहेत जवळजवळ आमचे 4,300 कर्मचारी सर्वसाधारण इथं आहेत। नक्कीच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक उद्या होते आणि यासाठी 500च्या वरती मतदान केंद्र या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत आहे आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आज त्या मतदान केंद्रांवरती हे जे मशीन्स आहेत, वोटिंग मशीन्स आणि इतर ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था करण्यासाठी आज त्यांना पाठवण्यात येते। आपण पाठीमागं बघू शकता या ठिकाणी बसेसच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना त्यांची रवानगी केली जाते। त्यांच्या हातामध्ये मशीन्स आहेत, इतर जे साहित्य जे लागणार आहे मतदानासाठी प्रक्रियेसाठी ते सर्व साहित्य घेऊन हे कर्मचारी आता इथून सांगलीतील शासकीय वेअर हाऊसमधून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत। अनेक बसेस असतील, महामंडळाच्या बसेस आहेत, स्कूल बसेस आहेत आणि या बसेसच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना येथून पाठवण्यात येत आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।